आणि आता बघूयात अन्य बातम्यांकडे। राज्यामध्ये सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या वरून राजकारण चांगलंच तापलंय, कारण मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होते। महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढवणारच असं स्पष्ट केलंय। मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन आता करण्यात येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांना फोनही केला। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्यांची फोनवरून बातचीत केली। महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिलंय। अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला भाजपनं जो उमदेपणा दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा असं आवाहन राज यांनी केलंय। आता महाविकास आघाडी या आवाहनाला काय आणि कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्या या महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे। ज्या ठिकाणी आमदार सदस्यांचं पद निवडून होतं त्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे आपण उमेदवार उभे करत नाही, ही निवडणूक बिनविरोध अशा प्रकारची परंपरा आहे। मुंबईमध्ये अंधेरीमध्ये निवडणूक झाली त्यावेळेस देखील राज ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनी जे आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद भारतीय जनता पक्ष आणि आमच्या शिवसेनेने दिलं होतं आणि त्यावेळेस देखील ती निवडणूक बिनविरोध झाली होती आणि हीच परंपरा सगळ्यांनी जपावी म्हणून मी त्यांना विनंती केली। त्यामुळे काय आता नेमकं पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलंय आणि सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन केलंय। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। सस्नेह जय महाराष्ट्र। महाराष्ट्र विधानसभेच्या 2 आमदारांचं नुकतंच निधन झालं। या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होते। मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो तसाच कौल त्या पक्षाला देखील असतो। अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातला असतो। अशा वेळेला पक्षानं जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे राजकीय संस्कृती आहे। त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही। अर्थात जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्ती नसेल तर जनता देखील सहानुभूती दाखवेलच असं नाही। अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या। त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन केलं होतं, ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आता पुन्हा पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होतोय। जो उमेदवार भाजपनं दिलाय जो उमेदपणा भाजपनं दाखवला तोच उमेदपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे। हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात हीच इच्छा। आपला राज ठाकरे।